अकोल्यामध्ये जागा वाटपावर भाजपा राष्ट्रवादीची पहिली बैठक पार पडली आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास 99% निश्चित झालाय। 1-2 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे। पहिले विनिंग सीट आहे, ज्या पक्षाच्या विनिंग सीट आहेत, मागच्या वेळेस जे निवडणुका झाल्या होत्या त्या विनिंग सीट आपण त्याच पक्षाने ठेवावं आणि काही सीट अदला बदली किंवा काही सीट ज्या विरोधी पक्षांनी निवडून आलेल्या होत्या तिथे मग ते कसं वाटणी करावं याच्यावर चर्चा सुरू होती। मी खरं म्हणजे आमची 25 सीटची मागणी होती, पण 25 आणि 5 मागच्या वेळेस 5 निवडून आले होते, याच्यात तफावत ही फार मोठी दिसते। म्हणून आता याच्यात शिवसेना पण जर आली तर मग त्यांचाही वाटा राहील, म्हणून थोडंसं तडजोड आपल्याला करावं लागेल। निवडणूक शेवटी ही निवडणूक जिंकायसाठी लढतो आपण, तर जिंकायला जो फॉर्म्युला लागतो त्याच्यावर आपल्याला कुठेतरी सेटलमेंट करावं लागतं। बातमी नांदेडची आहे। नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। विद्यार्थ्यांना परीक्षा नियंत्रणाकडून उद्धटपणाची वागणूक दिली जाते। नियंत्रकाकडूनच पदवी प्रमाणपत्र देण्याची विनंती केल्यानं उद्धटपणाची ही वागणूक दिली आहे। परीक्षा नियंत्रक यांना निलंबित करण्याची मागणी आता जोर धरतीये। एक मिनिट सर, मॅडम करा तुम्ही। अकोल्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आहे। भाजपा राष्ट्रवादीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। चर्चेकरता अनूप धोत्रे, विजय अग्रवाल उपस्थित आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।